हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज बनवणार आहे मी व्हेज डिश आहे आणि ती चना मसाला आहे। आणि आपण नॉर्मली चना मसाला बनवतो कसा की त्यामध्ये काजूची पेस्ट, त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी, त्याच्यानंतर अनियनची पेस्ट असं करून बनवतो आपण रोज रोज, म्हणजे हॉटेल स्टाईल बनवतो। पण ह्या वेळेला असं नाही बनवणार मी, हॉटेल स्टाईल नाही बनवत। त्यावेळेला आपलं नॉर्मल जे घरात काय आहे अवेलेबल तर ते मी घेऊन, जसं काय आपल्याकडे वाटप असतं, आपण कशी मराठी कोकणी माणसं, कोकणी माणसाकडे काय असतं तर कांदा खोबऱ्याचं वाटप असतं, तर तेच घेऊन मी आज एक टेस्टी, ती पण टेस्टी बनते आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा। तर तशी बनवणार आहे मी आपलं चना मसाला, त्या पद्धतीने बनवणार आहे। तर आता बघूया चना मसाला व्हेरी सिंपल वे तर कसं बनवायचा। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। आता अशा पद्धतीने आपण छान मस्त एकदम डिलिशियस चना मसाला आपण आता बनवूया। तर बघूया त्याच्यासाठी लागणारं काय काय साहित्य आहे। इथे बघा, मी हे चणे, काबुली चणे मी हे भिजत ठेवलेले 7 ते 8 तास, स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतलंय, त्याचं ते पाणी सगळं मी काढून घेतलेलं आहे। हे बघा, तर हे मीडियम साईजचे आहेत, ते छोटे असतात ना तसे आहेत, असे मोठेवाले नाही आहेत, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आता मी हे कुकरला लावणार आहे, त्यामध्ये थोडीशी मी हळद टाकते, एक दालचिनीचा तुकडा, एक तमालपत्र आणि थोडंसं त्यामध्ये मी आता मीठ टाकणार आहे आणि पाणी घेऊया, त्यामध्ये पाणी ॲड करते, जास्त पाणी नाही घ्यायचं। आणि ह्याला मी काय करणार, 5 शिट्या काढणार आहे, कुकरला लावते, ह्याला 5 शिट्या काढते, कारण ते खूप छान शिजले जाणार आहे। हे बघा, तर आता हे कुकरला लावते मी। त्यानंतर आता आपण फोडणीच्या साहित्याकडे बघूया। हे बघा, तर आता काय काय आहे ते मी तुम्हाला पहिला फोडणीचं साहित्य दाखवते, कारण ही भाजी मी वाटपामध्ये बनवणार आहे। सगळ्यात पहिले इथे 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता 2 मोठे कांदे। त्यानंतर इथे 4-5 लसणीच्या पाकळ्या ते मी ठेचून घेतलेले आहेत। तसंच बाजूला हे बघा, बाजूला आलं पण आहे, आल्याचा तुकडा छोटासा तो पण ठेचून घेतलेला आहे। त्यानंतर इथे एक मोठा टोमॅटो मी तो बारीक चिरून घेतलेला आहे। नंतर भरपूर अशी कोथिंबीर, मला कोथिंबीर खूप आवडते रेसिपीमध्ये म्हणून मी जास्त कोथिंबीर घेते। त्यानंतर इथे हे बघा, हे खडे मसाले आहेत, लवंग आहे, त्याच्यानंतर दालचिनीचा तुकडा, मिरी आणि तमालपत्र आणि जिरं। त्यानंतर हा मिक्स मसाला आहे, हे बघा। आणि थोडंसं मी काय केलं, थोडंसं साईडने दिसतो बघा, थोडंसं त्याच्यामध्ये मी तिखट मसाला मी ॲड केलेला आहे। नंतर हे घरगुती वाटप आहे, हे वाटण असतं ना कांदा आणि खोबरं, त्यामध्ये माझा मिक्स मसाला मी ॲड करून ते ग्राइंड केलेलं आहे सुकं, याच्यामध्ये पाणी बिलकुल नाही आहे। असं केलं ना, ही म्हणतात ना चना मसाला खूप छान लागतो। हा पंजाबी स्टाईल नाही आहे चना मसाला, हा आपल्या कोकणी पद्धतीचा जो घरी नॉर्मली बनवतो तसं बनवायचं आहे, म्हणून मी याच्यामध्ये वाटण यूज करणार आहे। तर हे वाटण कसं, हे एक 15 दिवस राहतं सुकं वाटण। त्यानंतर चवीपुरतं हे मीठ आहे आणि फोडणीला तेल आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता। तर आता बघूया, मी 2 चमचे हे घेतलेले आहे, तेल घेतलेले आहे, त्यामध्ये मी खडे मसाले आणि जिरा ॲड करते, ते थोडंसं मी तडतडायला देते। हे बघा, गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे, कारण तेल ऑलरेडी गरम झालेलं आहे। तर आता काय करूया, हे सगळं तडतडलेलं आहे जिरं वगैरे, त्यामध्ये मी आलं आणि लसूण, थोडीशी कोथिंबीर त्यावर मी ॲड करते आणि हे जरासं मी परतवून घेते त्यावर, कारण जो रॉ स्मेल आहे आलं आणि लसणीचा तो त्याच्यामधला तो जाऊ दे, म्हणून मी हे त्याच्यावर जरा परतवून घेते। त्या तुम्ही पाहिजे असेल तर आलं लसणाची पेस्ट वापरू शकतात, कारण मी आलं लसणाची पेस्ट जास्त वापरत नाही नॉर्मली, त्यामुळे मी हे असं ठेचून घेतलेलं आहे। आता मी काय करते, तो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे ना, तो सगळा मी त्यामध्ये आता ॲड करते आणि मीडियम फ्लेमवर आता मला काय करायचं, हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आणि नेहमीप्रमाणेच माझ्या रेसिपीमध्ये तेल खूप कमी असतं, तर
बघा तुम्ही बघू शकता, तेलाचा तवंग कुठेच येणार नाही. मी नेहमी कमी तेलामध्ये मी भाज्या बनवते. तर ह्याला थोडंसं काय होतं माहिती आहे, वेळ लागतो. जर जास्त तेल असेल तर 5 मिनिटात कांदा शिजला जातो. तर कमी तेल वापरलं तर त्याला 5 मिनिटाच्या ऐवजी 10 मिनिटं लागतात. तर पण हे हेल्थसाठी खूप चांगलं असतं. तर आता कांदा बघा हा मऊ झालेला आहे. तर आता आपण काय करूया, अजून थोडंसं परतून घ्यावं लागेल. बघा मऊ झालेला आहे कांदा. तर त्यामध्ये आता आपण काय करूया, टोमॅटो ॲड करूया. बारीक चिरून घेतलेला आहे. मी असे टोमॅटो चिरून घेतले, तुम्ही ते ग्रेट पण करून टाकू शकतात. त्यावर थोडीशी मी कोथिंबीर टाकली आहे. आणि आता हे परत आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर आता आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर टोमॅटो पण नरम होऊ दे. हे बघा. तर मीडियम फ्लेमवर मी काय करते, हे व्यवस्थित परतवून घेते. आपण काय करतो नॉर्मली रेस्टॉरंट स्टाईल आपण काय करतो, दही वगैरे टाकून हे चना मसाला किंवा छोले आपण बनवतो. रोज रोज एकच फ्लेवर खाऊन आपल्याला कंटाळा येतो, कधीतरी हे वाटणातलं करायचं म्हणून. तर आता मी काय करते, हे 1-2 मिनिट मी हे झाकून ठेवते, कारण कांदा टोमॅटो व्यवस्थित काय होऊ दे, शिजू दे म्हणून. तर आता इथे कुकर लावलेला, आता थंड झालंय कुकर. तर आता बघूया, तोपर्यंत ते होईपर्यंत इथे मी बघते. तर आता चणे बघूया चांगले शिजले गेले आहेत की नाही. जरासं मी जरा प्रेस करून बघते. हां, मस्त शिजले गेलेत. जरा गरम आहे. तर आता मस्त छान हे आता मी काढून टाकते, तमालपत्र वगैरे त्यातलं. तर आता आपण काय करूया, साईडला काढून घेऊया. थोडंसं पाणी आहे ना, गरम पाणी, ते ह्यामध्ये ॲड करते, कारण आपल्याला पाणी ॲड करायचंच होतं, नाहीतर ते करपले जाणार होते. मग हे पाणी मी काय करते, आपल्या कांदा आणि टोमॅटो आहे ना, त्याच्यामध्ये मी थोडंसं ॲड करते. ते शिजू दे चांगलं. आणि मी हे थोडंसं मी मॅश करून घेतलेलं आहे चमच्याने. तुम्ही बघू शकता, जो एक थिकनेस असतो ना, तो पण येतो आणि ते टेस्ट पण खूप छान येते. आता बघूया ना, सगळी स्टीम येते ना कॅमेरावर, थोडंसं ब्लर होतं. तर हे बघा, कांदा चांगला शिजला गेलेला आहे, टोमॅटो बघू शकता. बघा, मी बोलली नव्हती की काय माहिती आहे, 10 मिनिटं जास्त, 5 ते 10 मिनिट जास्त लागतात, कारण ऑलरेडी जर तेल जर जास्त वापरलं असतं तर झालं असतं ते. तर आता मी काय करते, मिक्स मसाला आणि थोडासा तिखट मसाला मी घेतलेला होता, म्हणजे कलर यायला, तो ॲड केलेला आहे. आणि आता मी काय करते, हे परत एकदा लो फ्लेमवर व्यवस्थित परतवून घेऊया. हे बघा, कांदा खूप मऊ झालेला, व्यवस्थित झालेला आहे. तर आपण काय करू, त्यामध्ये जे वाटण घेतलं होतं ना आपण, ते आता ॲड करूया. मी 1 वाटी घेतलेलं आहे, मोठ्या वाटीत नाही, 1 वाटी मी वाटण घेतलेलं आहे. आणि सुकं वाटण असतं ना, ते थोडंसं घट्ट असतं, आपण काय फ्रीझरमध्ये ठेवतो. तर आता ते व्यवस्थित मी परतवून घेते वाटण पण. मग त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला काय करावं लागेल, पाणी ॲड करावं लागेल, ते करपलं नाही गेलं पाहिजे म्हणून. तर आता बघते मी, पहिलं थोडं असंच परतवून घेऊया. हे बघा, आता काय करूया, थोडंसं पाणी ॲड करते. तर हे बघा, काही जण काय करतात, कांदा टोमॅटोवरच करतात आणि तो छोले मसाला वगैरे टाकून तसं बनवतात. तसं पण चांगलं लागतं, पण ही अशी ग्रेव्ही वगैरे केली ना, तर आपल्याला चपाती बरोबर वगैरे खायला ते खूप छान लागते. तर आता आपण काय करूया, ह्यामध्ये ते चणे आपण शिजवून घेतले होते ना, ते ॲड करूया. हे बघा, हे मीडियम साईजचे छोटे चणे असतात ना, ते त्यातलं आहे. अगदी मोठे होतात ते नाही घेतले मी. तर हे प्रॉपर मी काय करते, मिक्स करते. आणि मग त्यामध्ये आपण आता काय करूया, पाणी ॲड करूया. कन्सिस्टन्सी बघून आपण हे करूया, कारण आता ते परत आपल्याला मसाला तो शिजवत ठेवावा लागेल. अजून थोडंसं पाणी लागेल, खूप घट्ट वाटतं मला. हे बघा, कलर खूप छान आलेला आहे भाजीला. तर अजून थोडं पाणी मी टाकते.
आणि परत एकदा मिक्स करून घेऊ. बघा. तर आता आपल्याला काय करायचे आहे, याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि मग ते मग बंद करून आपण ठेवूया परत एकदा शिजवत. चवीपुरतं मीठ. मिठाचं पण मी तुम्हाला सांगते, कारण मी चण्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि जे वाटण आहे ना त्यामध्ये पण मी मीठ ॲड करते, कारण ते बरेच दिवस टिकतं ना, ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून. तर आता आपण बंद करून ठेवलेलं आहे. बघूया 5 ते 10 मिनिटांनी झालंय की नाही. वाव, बघा ना, स्टीम आलं ना सगळं ब्लर होतं. मी थोडं कन्फ्यूज होते. तर बघा ना किती मस्त झाले. ही भाकरी बरोबर पण तुम्ही खाऊ शकतात. इवन रोटी आपण तर बनवतोच, त्याबरोबर पण थोडीशी कोथिंबीर अजून ॲड करते, कारण मला ना कुठल्याही रेसिपीमध्ये मला कोथिंबीर खूप लागते आणि मला आवडते पण कोथिंबीर. तर आता ही रेडी टू सर्व आहे. तर तुम्ही बघा, अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. कारण हे कांदा खोबऱ्याचं वाटण करून जर केलं ना खूप छान लागतं. नेहमी आपण ते दही वगैरे टाकून करतो रेस्टॉरंट स्टाईल, तर तसं न करता आपलं जे रेग्युलर असतं ना, आपल्याकडे जे काहीतरी अवेलेबल आहे तर त्यांनी करायचं. तर ते खूप छान लागतं आणि घरगुती वाटतं आपलं. तर बघा, तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. चपाती बरोबर, भाजी बरोबर, इवन डाळ भात आणि भाजी याच्याबरोबर पण ती खूप छान लागते. तर हे बघा, मी आता सर्व पण केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. बरोबर श्रीखंड पण आहे, डाळ पण आहे, भात पण आहे, चपाती पण आहे. तर तुम्ही परत एकदा